नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. वाल्मिकी नायक समाजाला पर्यायी बेरड म्हणून ओळखले जाते. सदर पदाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी करत जिल्हा वाल्मिकी समाज संघटनेतर्फे चन्नम्मा चौकातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. वाल्मिकी नायक जमातीला पर्यायी बेड, बेरड, नायक, नाईक तसेच वाल्मिकी पदनामाने असणाऱ्यांच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मात्र बेळगाव जिल्हा व उत्तर कर्नाटक मध्ये त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अनेक ठिकाणी सदर समाजातील शालेय विद्यार्थ्यांना सरकारच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. शैक्षणिक, आर्थिक व सरकारी नोकरी मिळवताना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सिंधुत्व प्रमाणपत्र मिळवतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी वाल्मिकी संघातर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजशेखर तळवार, दिनेश बागडे, पांडुरंग नायक आदी उपस्थित होते. पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 2,000ची मदत दिली जात आहे. मात्र ही मदत अत्यल्प असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी. याबरोबरच शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात 60% अनुदान राखीव ठेवण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शेतकरी अनेक समस्यांच्या भोवऱ्यात सापडला आहे. कृषी उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक खर्च करावा लागत आहे. अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार व श्रमिक वर्गाला अपेक्षित अनुदान राखून ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकरी व कृषी व्यवसायाला अद्यक्रम देण्यात यावा, 60% अनुदान राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देताना वैज्ञानिक भाव देण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. कांदा, डाळी, टोमॅटो, आटा इत्यादींच्या किमती वाढू लागल्यावर सरकारने पुढाकार घेत कमी किमतीत लोकांना ही सामग्री पुरवली. आता तांदळाच्या दरामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ लागल्यावर पुन्हा एकदा सरकारने दिलासा देणारे पाऊल उचलले आहे. मागील 1 वर्षात तांदळाचे दर 15% वाढले आहेत. हे पाहता सरकारने स्वस्त दरात भारत तांदूळ बाजारात उपलब्ध केला असून मंगळवारपासून त्याची विक्री सुरू झाली आहे. सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी परिवहनने कॅशलेस ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. या नव्या UPI प्रणालीला मंगळवारी बस स्थानकात चालना देण्यात आली. विभागीय नियंत्रक गणेश राठोड, DTO KK लमाणी व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नव्या प्रणालीला प्रारंभ करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर बेळगाव आगारात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या दिवसात सर्वच बसमध्ये ही नवीन प्रणाली सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरिकांचा विनाकारण होणारा गोंधळ थांबविण्याबरोबरच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कार्यालयाच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वार बंद केले आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना प्रवेशद्वार बंद झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुपोषण निवारण करण्यासाठी संपूर्ण बाल विकास ICDS योजनेअंतर्गत बाळांना व गर्भवती महिलांना सकस आहार देण्यात येत आहे. सदर योजनेतील अनुदानात केंद्र सरकारकडून कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात तसेच वेतन वाढ करण्यात यावी अशी मागणी करत कर्नाटक राज्य अंगणवाडी नोकर संघातर्फे निदर्शने करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हळूहळू थंडी ओसरून उष्णता वाढू लागली आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांचे पाण्याविना हाल होऊ नयेत यासाठी सामाजिक संघटनांकडून कृत्रिम पाणवठा निर्माण करण्यात आला आहे. व्हॅक्सिन डेपोमध्ये टाकाऊ बॉटल्सपासून 5 ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाबद्दल पक्षीप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। गुरुकुलच्या माध्यमातून राष्ट्राची भावी पिढी उभारली जाऊ शकते। यासाठी मराठा समाजाचे गुरुकुल उभारणे महत्त्वाचे आहे। या गुरुकुलातून देशासाठी नेते, शास्त्रज्ञ, शिक्षक, तत्वज्ञानी व मार्गदर्शक निर्माण होऊ शकतात। विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत गुरुकुलाचा महत्त्वाचा वाटा असे। यासाठी राज्य पातळीवरील मराठा समाजाचे छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल उभारण्यात येणार आहे। या गुरुकुलाचे भूमिपूजन दिनांक 11 रोजी हल्याळ येथे करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या पत्रिकेचे वितरण करण्यासाठी मराठा समाजाचे गुरु मंजुनाथ स्वामी यांनी खानापूर येथील महालक्ष्मी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात मराठा समाजाच्या बांधवांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले। पंडित ओगले यांनी स्वागत केले। खानापूर येथील लक्ष्मीनगर वसाहतीतील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक 6 रोजी दुपारी 12 वाजता उघडकीस आली आहे। आत्महत्येचे कारण समजू शकले नाही। या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली आहे। याबाबत माहिती अशी की लक्ष्मीनगर येथील मंथन अशोक वड्डींनवर वय वर्षे 19 याने आपल्या राहत्या घरातील अभ्यासाच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी खानापूर सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला। उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। मंथन याच्या पश्चात आई वडील व एक भाऊ असा परिवार आहे। उगार खुर्द कागवाड मतदारसंघ तसेच राज्यात इतर मतदारसंघांमध्ये दुष्काळाची छाया पसरली आहे। याकरिता कार्यकर्त्यांनी आपल्या सत्कारासाठी फुलांचा हार व शाल आणू नये। हार जनावरे खात नाहीत, शालीचे कपडे शिवता येत नाहीत, हा खर्च अनावश्यक खर्च आहे। कार्यकर्त्यांनी हार व शालीपेक्षा शाळेच्या विद्यार्थ्यांना नोटबुक द्या, जनावरांना चारा द्या, तो मी स्वीकारतो, असे आवाहन कागवाडचे आमदार राजू कागे यांनी केले। काळम्मावाडी धरणातील पाणी निढोरी उपकालव्यातून कर्नाटक हद्दीतील हदनाळ तालुका निप्पाणी येथे पोहोचल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे। या पाण्यामुळे ऊसासह रब्बी हंगामातील गहू, शाळू, हरभरा यासह अन्य पिकांना पोषक बनले आहे। हदनाळसह माकवे, अप्पाचीवाडी, भाटनांगनूर, सौंदलगा आदी परिसरातील शेतकऱ्यांची शेती या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे। निप्पाणी शहराच्या वैभवात भर टाकताना जुन्या पुणे बेंगळूर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले। अनेक वर्षांपासून खड्डेयुक्त असणारा हा रस्ता खड्डेमुक्त झाला। या रस्त्याचे काम पूर्ण होताच कोल्हापूर वेस ते ईदगाह मैदान उड्डाणपुलापर्यंत दुभाजकावर आकर्षक पथदीप उभे केले। यामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वाला येताना हा मार्ग लखलखून गेला। बसवण्यात आलेले पथदीप अनेक नादुरुस्त होताना बंद पडत आहेत। बेळगाव नाका ते म्युनिसिपल हायस्कूल दरम्यान गेल्या 15 दिवसांपासून पथदीप बंद अवस्थेत आहेत। यामुळे या मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे। पालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला सूचना देऊन पथदीप दुरुस्त करणे गरजेचे आहे, पण याकडे दुर्लक्षच होत आहे। कोगनोळी नजीकच्या कोल्हापूर जिल्ह्यात यंदा उशिरा सुरू झालेला गळीत हंगाम, तोडणी वाहतूक यंत्रणेचा विस्कळीतपणा व ऊस टंचाई या सबबीवर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील काही साखर कारखान्यांनी नजीकच्या राज्यातील सीमावर्ती गावातील गेटकेन ऊसाची भरमसाठ आवक सुरू ठेवली। परिणामी संबंधित कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांच्या ऊसाचे गळीत लांबणीवर पडून त्यांचे नुकसान होत आहे। शेंडूर हे गाव डोंगराळ भागात असून सध्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे। सरकारी कूप नलिकेला
पाणी अत्यल्प असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सध्या ग्रामस्थांना भेडसावत आहे. डोंगराळ भागातील 8 गावांसाठी असलेल्या बहुग्राम पाणी योजनेचे पाणी 15 दिवसातून एकदा मिळत आहे. यामुळे पाणी टंचाईची अधिकची भर पडली आहे. त्यासाठी ठोस उपाययोजनेची गरज असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.